कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई प्लीज आत येऊ का? आई आय एम सॉरी. काय झालं आई? मुलगा का असा हसून का गेला? आणि आई तू पारू आणि प्रीतमला कुठे पाठवलंय? कुठल्या कामासाठी पाठवलंय? आई प्लीज मला जरा सांगाल का नक्की काय चालू आहे? आदित्य, आदित्य, तुला किती प्रश्न पडतात ना? अगं सतत दुसऱ्यांचा विचार करत राहतोस आणि माझ्याशी भांडत राहतोस. तुझ्याशी आय एम सॉरी. मला भांडायचं नाहीये, पण प्लीज सांग ना. मी म्हणाले का नको भांडूस म्हणून? तू भांड माझ्याशी, बोल, तुला जे काही पटत नसेल ते मला सगळं सांग, पण सत्याची बाजू कधीही सोडू नकोस. हेच शिकवलंय मी तुला. सत्यासाठी आपल्या लोकांच्या विरोधात उभं राहायला लागलं तरीही चालेल, आणि तू तेच केलंस. आमचे संस्कार कुठेतरी तुझ्यात जिरपतायत हे बघून खरंच आदित्य खूप आनंद झाला. आदित्य, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तू खुश आहेस ना ह्या लग्नाबद्दल? अनुष्का आवडते ना तुला? आई मी कधी असं त्या अँगलनी विचार नाही केलाय. तू पसंत केलंयस तिला, ती तुझी निवड आहे. माझ्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तिच्याबद्दल अशी काही विशेष वेगळी भावना नाहीये. म्हणजे ती छान आहे, पण यु नो ते आतून असं एक फिलिंग असतं ते नाहीये. पण प्लीज तू याचा काहीतरी वेगळा अर्थ काढू नकोस आई, प्लीज. हे बघ मी खरंच तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडा वेळ लागेल आणि मी समजून घेईन तिला. बरं. आई हे बघ मी काय म्हणतोय. अहिले मॅडम, मीडियावाले आलेत बाहेर. आलेच. एक मिनिट, अजून एक प्रश्न आहे. हे काय आहे, प्रेस कॉन्फरन्स? चल बाहेर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. आई पण ऍटलीस्ट मला काहीतरी आयडिया दे ना. चल. अरे मी तिथे असं ब्लँक वाटेल. अहिल्याने ही प्रेस कॉन्फरन्स माझं कौतुक करण्यासाठीच भरवलेली असणार आहे. अशी ती पारो बाबतीत नेगेटिव्ह झालेलीच आहे. गड. बापरे. त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी, शेअर्स खरेदी करण्यासाठी माझा वेड्यासारखा पैसा खर्च झाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.